मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध कार्यक्रमांना गुढीपाडव्याच्या निमित्तानं उपस्थिती लावणार आहेत। सन्माननीय संदीपजी नुकत्याच आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, दरवर्षीप्रमाणे आज आपण आपलं नववर्ष साजरं करण्याकरता आलो आहोत। गुढीपाडवा प्रत्येक हिंदू करता, प्रत्येक मराठी माणसा करता हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि आजपासनं आपले नूतन संकल्प आपण सुरू करतो। एक नवीन आशा, एक नवीन पहाट घेऊन पुन्हा एकदा आपल्या जीवनाला सामोरे जातो आणि म्हणूनच आजची पहाट मंगलमय व्हावी याकरता आपले संदीपजी जोशी हे दरवर्षी आणि इथली संपूर्ण टीम अतिशय सुंदर ही शोभायात्रा आयोजित करते आणि आपण सर्व लोक पारंपरिक वेशामध्ये या शोभायात्रेला मंगलमय बनवता आणि संपूर्ण परिसर हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। जय श्रीरामचे नारे दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतात। आज मला अतिशय आनंद आहे, आपलं ढोल पथक असेल किंवा दोरीवरचा मलखांब करणारे आमच्या लहान लहान बहिणी असतील, या ठिकाणी घोड्यावरचे आमचे छोटी बालकं, छोट्या आमच्या बहिणी असतील, मुली असतील, या सगळ्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हा आपला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। त्या सर्वांचं अतिशय मनापासून मी कौतुक करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही जी गुढी या ठिकाणी आहे ही आपल्या भारताची गुढी आहे। आपल्या पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारताची गुढी अशीच सातत्याने उंच उंच जात राहो आणि दरवेळेस आपल्याला ती उभारण्याची संधी मिळो अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। या मंगलमय दिवसाची, येणाऱ्या वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप मंगलमय शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, भारत माता की। या ठिकाणी आपल्याला सामूहिक रामरक्षा म्हणायची आहे। सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये असेल तर रामरक्षा काढून घ्या आणि शांततेने रामरक्षा म्हणायचं आहे। सो भाग्यचित्र बारसकर यांची टीम या ठिकाणी रामरक्षा पठण सुरू करतील अशी त्यांना मी विनंती करतो। त्यामुळे आता सामूहिक रामरक्षा पठण करून या शोभायात्रेचा समारोप होणार आहे। तर नागपूरमध्ये या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि आज नागपूर नाही तर संपूर्ण राज्य भगवामय झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। जय श्रीरामचा नारा आज या ठिकाणी ऐकायला मिळतोय, याचा आनंद वाटतोय असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यामुळे सामूहिक पद्धतीने रामरक्षा पठण हे केलं जातंय। संदीप जोशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये हा संपूर्ण लक्ष्मी चौक परिसर आज भगवामय झालाय। विशिष्ट प्रकारची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शोभायात्रेच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री फडणवीसांनी या शोभायात्रेला उपस्थिती दर्शवली। यावेळी मुलींकडून साहसी खेळ खेळण्यात आले, त्याचबरोबर लेझिम, पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा वादनात या शोभायात्रेला सुरुवात झाली। श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदा सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम श्री रामचंद्र
दर्शनम् जानकी वल्लभमभ्येताम् जगन्निताम् सासीतून धनुर्बाणम् प्राणिम् नक्तम् चरान्तकम् स्वलीलया जगत्पातु नागैर्भूतमुदाग्रिगु रामदशापते प्राप्त्या साकुग्नि सर्वकामना शिरोभेनाघवः पातु आनन्दजा कौसल्येयो दिशः पातु विश्वामित्रं विराजति रामं पातु सुभद्राता सौमित्रिवत्सला जुभानिद्यानिधिः पातु कन्तो भरतमण्डिता स्कन्धो दिव्यायुधिः पातु भुजो भगनेशकार्मका करौ दिव्यानिधिः पातु जयं रामजग्निदित् बद्धं पातु खरध्वंसी विद्वान्विदाश्रया सुग्रीवेश पातु प्रभु ऊरु रघुत्तमः पातु शुभकांतका कृष्ण श्रीध पातु रामो समप्रभु सुखी पुत्री विजयी विनयी भवे सत्चारिणा रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वासुने मुक्ति च विन्दति जगज्जयत्रेण यन्त्रेण रामनाम्ना विरक्षितम् यत्कण्ठे नारये तस्य राम रक्षामि मामर तथानि कृतवान् कौशिका रामस्तपवृक्षाणां श्रीरामस्करलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामश्रीकाशरक्षतम् गुणरूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डलीकाक्षालाक्षो क्षीरकृष्णाक्षिणाम्बरौ शुभोदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ कृष्णतस्य राधौ रामलक्ष्मणौ कुलनिहन्तारो त्रायेतान्नो रघुत्तमा वक्षया रक्षणाय मम रामलक्ष्मणौ कौची खड्गी चाप बाणो धरो युवा लक्ष्मणायनचरोदरी काकुस्तम् पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमा एतानि दैत्येषु पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमा अप्रमेय पराक्रमा इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तं श्रद्धयान्विता अश्वमेधाधिकं पुण्यं स्वप्नाप्नोति न संशयात् रामं दुर्वादनश्यामं कर्माक्षं पीतवासनं सुमन्ति नामभिर्दैवे नते संसारिणो नरा रामं रावणं सुहृदं परमं सीतापतिं सुन्दरं काकुस्थं पुरुषानिधिं प्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं शिशुलभूषणं शाननं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलपतिं रामनारिं रामाय रामचन्द्राय रामचन्द्राय तेजसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः राम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम 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 श्रीराम राम शरणवृक्ष राम राम श्रीरामचन्द्र शरणं राम राम श्रीरामचन्द्र चरणौ सरसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि
श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र नैनं सर्वे रामचंद्रो दयालु नैनं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु वचनात्मजा पूर्तो वामुखिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मनोरमनिराश्रम् शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अर्जनं जनमीकानां गर्जनं सर्वसम्पदां गर्जनं जनभूतानां राम रामेति गर्जनम् रामे राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामे चमु रामाय तस्मै नमः रामं नास्ति परायणं परतरं रामः सदा सोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धरम्